श्री स्वामी समर्थ. बाळा, या क्षणाला फक्त शांत बस, डोळे बंद कर आणि मन लावून ऐक. कारण आज जे बोलणार आहे ते फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना स्वामी समर्थांवर मनापासून विश्वास आहे, बाकीच्यांसाठी नाही. विश्वास म्हणजे काय रे बाळा? तो एक वाट पाहणारा अंधार नसतो, तो एक उजेड देणारा धागा असतो. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे संकटात सुद्धा त्यांचं नाव घेऊन चालत राहणं, रडताना स्वामी म्हणून हाक मारणं आणि अश्रूंमध्येही त्यांचा चेहरा आठवणं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे SC मराठी चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो, ही स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते. स्वामी म्हणतात, जो माझ्यावर पूर्ण श्रद्धेने येतो त्याचं रक्षण माझं कर्तव्य असतं, पण अट एकच, मनापासून यावं लागतं. बाळा, तुझ्या आयुष्यात दुःख आहे, संकट आहे, पण विचार कर, ते का आलं? कधी कधी स्वामी स्वतःच परीक्षा घेतात, पण त्याच परीक्षा म्हणजे तू त्यांच्यावर किती प्रेम करतोस, किती विश्वास ठेवतोस याचं उत्तर असतं. ज्याला स्वामींवर विश्वास असतो तो संकटांमध्ये घाबरत नाही. तो म्हणतो, हे दुःख आज आहे, पण स्वामी आहेत, ते काढून टाकतील. आणि खरंच ते निघून जातं. कितीतरी भक्तांनी अनुभव घेतले आहेत. कधी मंदिरात गेल्यावर अचानक उत्तर मिळालं, कधी स्वप्नात स्वामी आले, कधी एखादं संकट अचानक थांबलं. ते काही योगायोग नव्हते, ते होते स्वामींचे उत्तर. एक वारकरी होता. अन्न नव्हतं, घर नव्हतं, पण स्वामींचं नाव होतं. तो हसत होता आणि म्हणत होता, माझं काहीच नाही, पण माझे स्वामी आहेत ना, मग मला अजून काय हवं? स्वामी तुझं दुःख स्वतः दूर करतील. फक्त तू तुझं मन त्यांच्या चरणांवर ठेव. कधी देवळात जाऊन थांब, कधी घरात दिवा लाव आणि फक्त शांत बस. कधी झोपायच्या आधी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे जप. कधी रडत असताना जय जय स्वामी समर्थ म्हणून फोड. ते ऐकतात, ते पाहतात आणि तेच दुःख गुपचूप पुसतात. बाळा, हे सगळं बोलणं, हे संदेश फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांचं हृदय शुद्ध आहे, ज्यांनी अजूनही हार मानलेली नाही, जे अजूनही रात्री अंथरुणावर रडतात पण दुसऱ्या दिवशी उठून स्वामी म्हणून कामाला लागतात. त्यांना स्वामी कधीच सोडत नाहीत. तू जर असा आहेस तर तुझं दुःख आजपासून हलकं होईल, कारण तू ऐकलंस आणि त्यांनी ऐकलं. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, तुमचे जीवन कसे घडेल हे ठरविण्याची शक्ती मी तुमच्यामध्ये ठेवली आहे. तुम्ही आनंदी किंवा दुःखी, यशस्वी किंवा अयशस्वी, निरोगी किंवा आजारी, उत्पादक किंवा आळशी इत्यादी निवडू शकता. असे वाटू शकते की जीवनात काही निवडी आहेत, परंतु जेव्हा तुम्ही त्याकडे बारकाईने पाहता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही जाऊ शकता अशा असंख्य दिशानिर्देश आहेत. आपण सर्वांनी आपल्या जीवनात दररोज निवडी केल्या पाहिजेत. मग त्या साध्या असाव्यात, जसे की आपण आज दुपारच्या जेवणासाठी काय खावे, किंवा काहीतरी अधिक गंभीर, जसे की आपण विशिष्ट औषध घ्यावे की नाही. निवडी आपल्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहेत आणि जर आपल्याला त्या करायच्या असतील तर त्या प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक क्षणी केल्या जाऊ शकतात. माझा यावर विश्वास आहे. माझा असाही विश्वास आहे की जर तुम्हाला ते ऐकायचं असेल तर तुम्हाला ते ऐकावं लागेल. काही लोक म्हणतात की देव अस्तित्वात नाही. ते असे म्हणतात कारण त्यांना वेदना, दुःख आणि मृत्यू यांसारख्या गोष्टी कशा स्पष्ट करायच्या हे त्यांना माहीत नाही. पण मला वाटते की ते खरे नाही. मला वाटते की देव अस्तित्वात आहे. मला वाटते की तो जे कोणी त्यांचे संदेश ऐकतात त्या प्रत्येकासाठी तो रोज एक संदेश पाठवत असतो. जर तुम्हाला देवाकडून ऐकायचे असेल तर तुम्हाला फक्त त्यालाच विचारायचे आहे. फक्त त्याला तुमच्या आशा आणि भीती, तुमचे त्रास आणि आनंद सांगा. भविष्यासाठी तुमच्या आशा आणि वर्तमान क्षणांबद्दल, तर तुमच्या चिंता आणि नंतर त्याला प्रतिसाद देण्याची प्रतीक्षा करा. हे तुम्ही ऐकले पाहिजे, त्याचे पालन केले पाहिजे.
हा दुसरा धर्म किंवा दुसरे तत्वज्ञान नाही. हे सत्य आहे आणि ते तुम्हाला मुक्त करेल. तुमच्यासाठी देवाचा संदेश सोपा आहे की तुम्ही त्याला प्रिय आहात. तुम्हाला एका उद्देशाने बनवले आहे आणि हा उद्देश इतरांवर प्रेम करणे हा आहे. तुमची निर्मिती देवाच्या प्रतिमेत झाली आहे आणि जसे त्याने तुम्हाला निर्माण केले तसे तुम्ही मौल्यवान आणि सुंदर आहात. तुमची निर्मिती इतरांवर प्रेम करण्यासाठी केली आहे, जसे तो त्यांच्यावर प्रेम करतो. तू एकटा नाहीस. तुमचा एक उद्देश आहे आणि तुम्हाला काहीतरी करायचे आहे. जग अशा लोकांनी भरलेले आहे ज्यांना वाटते की ते काहीतरी करत आहेत पण करत नाहीत. त्यांना जे करायला हवे होते ते करत नाहीत. ते फक्त त्यांना काय करायचे ते करत आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वतःला शक्य तितक्या पूर्णपणे ओळखत नाही तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण इतिहास आणि जीवनाचा संपूर्ण मार्ग माहीत नाही. पण जर तुम्ही स्वतःलाच ओळखत नसाल तर तुम्हाला दुसरे कसे कळेल? तुम्ही खरोखर जगण्यापूर्वी मरण्यास तयार असले पाहिजे. जगण्यासाठी ते पुरेसे नाही. आपल्या स्वतःच्या आयुष्यात स्वतःची काळजी घेणे पुरेसे नाही. तुम्ही इतरांसाठी मरण्यास सहित तयार असले पाहिजे. देव म्हणतो, जीवन हा एक सततचा प्रवास आहे. तुम्ही चुका करा आणि त्यांच्याकडून शिका. आयुष्य हे परिपूर्ण असण्याबद्दल नाही, तर आपल्या चुकांमधून शिकणे, वाढणे आणि दररोज चांगले बनणे आहे. चुका करण्यास घाबरू नका. देव म्हणतो, एक व्यक्ती म्हणून तुम्ही वाढू शकता. हा एकमेव मार्ग म्हणजे आयुष्यात चुका करणे. तुम्ही त्यांच्याकडून कसे शिकता आणि त्यासाठी अधिक चांगले बनता हे सर्वात महत्त्वाचे आहे. पण देवाने आपल्यापैकी प्रत्येकाला धैर्यवान बनण्याचा आणि जगण्याचा संदेश दिला आहे. जग हे पाहण्यासाठी आणि करण्यासारख्या अनेक अद्भुत गोष्टीसह एक महान सौंदर्याचे ठिकाण आहे. परंतु त्यात अनेक धोके आणि अडचणी देखील आहेत आणि जगण्यासाठी आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी हे शिकले पाहिजे. आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. तो आपल्याला विनाकारण दुःख भोगू देणार नाही, मारणार नाही. पण जेव्हा आपण आजारी असतो किंवा दुखापत होते तेव्हा आपण स्वतःची काळजी घ्यावी अशी तो अपेक्षा करतो. जेव्हा आपण त्याला विचारतो तेव्हा तो आपल्याला मदत करेल, परंतु केवळ तेव्हाच जेव्हा आपला त्याच्यावरील विश्वास मजबूत असेल. देव म्हणतो, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमच्या भविष्यासाठी खूप छान योजना आहेत. देव म्हणतो, मी अस्तित्वात आहे याबद्दल तुम्ही कधीही शंका घेऊ नये किंवा मी अस्तित्वात नाही असा विचार करू नये, कारण मला तुम्ही खूप प्रिय आहात आणि मला तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. विश्वात बदल घडवून आणणारे तुम्ही आहात. तुम्हाला तुमचा आशीर्वाद मिळेल. त्याच्याकडे एक चेहरा आणि व्यक्तिमत्व आहे. ज्याच्याशी बोलायचे आहे तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपण त्याच्यावर परत प्रेम करावे अशी देवाची इच्छा आहे. आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. इतरांद्वारे प्रेम आणि मूल्यवान वाटणे आणि जीवनात एक उद्देश ठेवा ज्यामुळे आपल्याला पूर्ण झाल्यासारखे वाटते. भक्तांनो, हा एक संदेश आहे जो ऐकणे आणि विश्वास ठेवणे कठीण आहे. तुम्हाला ते नको आहे कारण याचा अर्थ तुम्हाला तुमचे जीवन काही खोल मार्गांनी बदलण्याची गरज आहे. पण देव अजूनही देव आहे आणि त्याचा संदेश अजूनही खरा आहे. देव म्हणतो की तुम्ही प्रिय आहात. तो म्हणतो की त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग बनायचा आहे आणि ते अधिक चांगले बनवायचे आहे. जरी ते कधीकधी किंवा फक्त त्याला वाटेल तेव्हाच, आणि तो म्हणतो की जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकले तर तो तुम्हाला सांगेल की त्याने आमच्यासाठी या गोष्टी का केल्या. त्यामुळे आपण त्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. त्यामुळे आपण इतरांवर आपल्यापेक्षा अधिक प्रेम करू शकतो. त्यामुळे आपण जे काही करतो त्यामध्ये आपण त्याच्यासारखे अधिक असू शकतो. आपण आपल्या विश्वासात धैर्याने वागावे अशी देवाची इच्छा आहे. याचा अर्थ कठीण असतानाही त्याचे अनुसरण करण्यासाठी त्याची हाक स्वीकारणे. याचा अर्थ असा विश्वास आहे की तो आपल्याला त्याच्यासाठी महान गोष्टी करण्यात मदत करेल. काहीही झाले तरी किंवा आपल्याला कसे वाटते याचा अर्थ असा विश्वास आहे की जेव्हा आपण दुर्बल असतो तेव्हा आपल्याला आवश्यक असलेले सामर्थ्य देव देऊ शकतो आणि जेव्हा आपण गोंधळलेले किंवा घाबरलेले असतो
तेव्हा आपल्याला आवश्यक असलेले शहाणपण देव देऊ शकतो. देवाने आपल्याला त्याचे वचन दिले आहे, जे आपल्यावरील त्याच्या प्रेमाची आणि पृथ्वीवरील आपल्या जीवनासाठी त्याच्या योजनेची कथा आहे. देवाला आपल्याकडून काय हवे आहे आणि तो आपल्यावर का प्रेम करतो हे आपल्याला समजावे म्हणून हा संदेश त्याने पाठवला आहे. हा संदेश ऐकून तुम्ही घाबरू नका किंवा गोंधळूनही जाऊ नका. हे सत्य आहे आणि तेच तुम्हाला ऐकण्याची गरज आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही हे जाणून घ्यावे की त्याचे तुमच्यावर प्रेम आहे आणि तो तुम्हाला मदत करू इच्छितो. जर कोणी तुमच्यासाठी काही चांगले करत असेल तर त्यांना सांगा की त्यांनी तुमच्याशी कसे वागणे किती अर्थपूर्ण आहे, कारण ते इतरांबद्दल तसेच स्वतःबद्दल त्यांची दयाळूपणा दर्शवते. त्याला तुमच्यातील चांगल्या गोष्टींमुळे तुमचा मित्र व्हायचा आहे, वाईटामुळे नाही. तो तुमच्यावर प्रेम करतो म्हणून तुम्ही जे काही बनू शकता ते बनण्यास त्याला मदत करायची आहे. मला तुमच्याशी देवाबद्दल बोलायचे आहे. मी तुम्हाला सांगू शकते की तो अस्तित्वात आहे आणि तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्या आयुष्याला कसा आशीर्वाद देऊ इच्छितो याबद्दल मला बोलायचं आहे. मला माहीत आहे की असे काही लोक आहेत जे मला सांगायचं आहे ते ऐकून नाराज होतील, परंतु मला विश्वास आहे की हे महत्त्वाचे आहे. म्हणून कृपया या संदेशाद्वारे माझ्याशी कनेक्ट व्हा. देव त्याच्या वचनात म्हणतो की आपण नेहमी त्याचा चेहरा शोधला पाहिजे. आपण त्याचे ऐकण्यास आणि त्याच्यासाठी आपले अंतःकरण उघडण्यास तयार असले पाहिजे. जेव्हा आपण हे करतो तेव्हा तो त्याच्या वचनाद्वारे आणि त्याच्या इतर संदेशाद्वारे आपल्याशी बोलतो. जेव्हा आपण देवाचा आवाज ऐकतो तेव्हा तो आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेत आपल्याला मार्गदर्शन करेल. हे आपल्याला लोकांशी कसे वागावे, कुठे आणि केव्हा सेवा करावी, त्यांच्याकडे आपल्यासाठी कोणत्या नोकऱ्या किंवा करिअर आहे आणि बरेच काही दर्शवते. तुम्ही एकटे नाही आहात. बऱ्याच लोकांना वाटते की ते एकटे आहेत, परंतु ते तसे नाहीत. त्यांचे मित्र, कुटुंब आणि शेजारी आहेत जे त्यांच्यावर प्रेम करतात. त्यांचा एक समुदाय आहे जो त्यांची काळजी घेतो आणि त्यांना आनंदी राहायचे आहे. देवालाही तुमची काळजी आहे. तो तुमच्यावर इतके प्रेम करतो की असे सुंदर सुंदर संदेश तो तुमच्यासाठी पाठवत असतो. तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देव फक्त आपल्याद्वारे कार्य करून काही गोष्टी करू शकतो. जर आपल्या प्रार्थनेने आपल्याला यश मिळणार असेल तर आपल्याला योग्य प्रकारे प्रार्थना कशी करावी हे माहीत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रार्थनेसाठी येथे काही टिपा मी देत आहे, ज्यांचा मूड चांगला आहे. जेव्हा आपल्याला स्वतःबद्दल चांगले वाटते तेव्हा आपल्या प्रार्थना परिणामकारक होण्याची अधिक शक्यता असते. जर काही वाईट घडले तर जेव्हा आपण पराभूत किंवा नैराश्य किंवा रागाने देवाकडे मदतीसाठी जातो त्यापेक्षा जास्त शक्यता असते. तुम्हाला जे नको आहे त्यापेक्षा तुम्हाला काय हवे आहे याबद्दल प्रार्थना करा. म्हणून आपण सुद्धा देवाबद्दल सुवार्ता सांगून इतरांवर प्रेम केले पाहिजे. या जीवनात आनंदी राहण्याचा आणि आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे. स्वर्गात खऱ्या अर्थाने आनंदी होण्याचा हा एकमेव मार्ग आहे, जिथे मृत्यू किंवा वेदना किंवा दुःख किंवा नुकसान काहीही नाही. जर तुम्हाला हा संदेश मिळाला असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा. देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेत निर्माण केले आहे, जेणेकरून त्याच्यासारखे प्रेम, इतरांना क्षमा करणे, इतरांना मदत करणे आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न करता असे करून त्याचा अभिमान बाळगू शकतो. पण याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो आपल्यावर जसे प्रेम करतो तसे इतरांवर प्रेम करून आपण त्याच्यावर प्रेम करावे अशी देवाची इच्छा आहे. प्रथमच देव तुमच्याशी बोलत आहे. तो खरा आहे, तो अस्तित्वात आहे आणि तो तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला कळावे. अशी त्याच्या अतूट प्रेमाची तुम्ही खात्री बाळगावी अशी देवाची इच्छा आहे. देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देव सदैव तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी मी येथे आहे. तुमचा दिवस कितीही वाईट असला तरी देव तुम्हाला कधीही सोडणार नाही. त्याला तुमच्याकडून ऐकायचे आहे आणि गोष्टी चुकीच्या घडत असताना तो कशी मदत करू शकतो हे जाणून घ्यायचे आहे. हे विसरणे सोपे आहे, कारण आपण सर्वजण
आपल्या स्वतःच्या जीवनात इतके व्यस्त आहोत की आपण दुसऱ्या व्यक्तीचे दुःख किंवा संघर्ष पाहू शकत नाही. दुःख भोगावे अशी देवाची इच्छा नाही. जर आपण परमेश्वराचा शोध घेतला तर तो आपले मार्ग निर्देशित करेल, आपली पावले दृढ करेल. जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवू तर आपल्याला अंधारातून मार्ग दाखवेल आणि आम्हाला वाहत्या पाण्यात सुरक्षितपणे घेऊन जाईल. हा विनाश आणि निराशेचा संदेश नाही, तर आशेचा संदेश आहे. देव अजूनही इथे तुमच्या जवळ आहे. तो अजूनही नियंत्रणात आहे आणि तो तुम्हाला शोधत आहे. त्याला तुमचा मित्र व्हायचा आहे. त्याला तुमच्या भोवती हात ठेवून सांगायचं आहे की सर्व काही ठीक होईल. देव तुमची वाट पाहत आहे. आपण ज्या जीवनासाठी तयार केले होते ते जगण्यास सुरुवात करण्यास उशीर झालेला नाही. देवाने आपल्याला समाजात राहण्यासाठी आणि एकमेकांवर प्रेम करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी निर्माण केले आहे. खरं तर देव प्रेम आहे. आपण आनंदी आणि पूर्ण व्हावे अशी देवाची इच्छा आहे. पण फक्त आमचे सर्वोत्तम प्रयत्न करणे पुरेसे नाही. ते कसे करावे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. देवाने आपल्याला आधीच त्याची मुले म्हणून निवडले आहे आणि आपण त्याच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून आनंदात आणि शांतीने जगावे अशी देवाची इच्छा आहे. जर आपण त्याला आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवू दिले, आपले जीवन त्याला समर्पित केले आणि आपल्यासाठी त्याची इच्छा पूर्ण केली तर आपल्याला हे सर्व आशीर्वाद मिळू शकतात. देवावर प्रेम करणे हे केवळ तुमचे कर्तव्यच नाही, तर तुमचा विशेष अधिकार देखील आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्याकडे तुमच्यासाठी एक संदेश आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करत आहे आणि मी तुला सांगू इच्छितो की मला ते प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग सापडला आहे. त्या मार्गाला देवाच्या वचनाची देणगी म्हणतात. देवाचे वचन लोकांसमोर मांडणे आणि ते म्हणून स्वीकारण्यात त्यांना मदत करणे हे प्रचारक म्हणून माझे काम आहे. तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. स्वामी सांगतात की कोण म्हणतं की तुम्हाला देव दिसत नाही किंवा स्वामी तुमच्या भेटीला तुमच्या संकटामध्ये कधीच येत नाही. जेव्हा तुम्हाला संकट असतात तेव्हा विचार करा की तुमच्यासमोर कोण असतं. कोण म्हणतं की स्वामी दिसत नाही जेव्हा कोणीच तुम्हाला दिसत नाही. कुठूनच तुम्हाला मदतीचा हात मिळत नाही तेव्हा सर्वात प्रथम स्वामीच तर दिसतात. सगळ्यात अगोदर तुम्ही हाक देता ती तुमच्या स्वामी आईलाच. प्रत्येक संकट आलेलं तुमच्यापासून दूर करणं हे स्वामी आईचा जसा ध्यास आहे, तसाच तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतर्मनामध्ये स्वामी भेटीची जी आस तळमळ आहे ती स्वामींपर्यंत तुम्हाला घेऊन जाते. कारण तुमचे स्वच्छ मन, सुंदर मन आणि त्या मनातून केलेली तुमची भक्ती ही तुम्हाला देवापर्यंत पोहोचवत आहे. तुमचा स्वामी भेटीवर आणि स्वामींच्या शब्दावर विश्वास असेल तर, होय स्वामी, माझा तुमच्या प्रत्येक शब्दावर विश्वास आहे अशी कमेंट करा. स्वामी सांगतात की हे जग सगळेच सुंदर असतात. कोणाचे विचार सुंदर असतात तर कोणाचे गुण सुंदर असतात, कोणाचं रूप सुंदर असतं. पण आपण कुठली सुंदरता पाहतो हे मात्र महत्त्वाचं असतं. देवाने प्रत्येकाला हे वेगवेगळ्या रूपामध्ये सुंदर बनवलेच आहे. पण तुम्हाला ही सुंदरता पाहायची असेल तर सर्वात प्रथम तुमच्या मनाला सुंदर करावे लागेल. तुमच्या मनामध्ये जे नकारात्मक विचार आहेत ते दूर करून जर तुमचं मन सकारात्मकतेकडे वळलेले असेल तर नक्कीच तुम्ही प्रत्येक गोष्ट ही सुंदरच पाहणार आहात. स्वामी सांगतात की परंतु कधीही तुम्ही तुमच्या असणाऱ्या सध्याच्या गरिबीची, तुमच्या सौंदर्याची लाज वाटू देऊ नका. कारण पैसे जरी कमी असले तरी आपल्याला इथेपर्यंत आणण्यासाठी आपल्या आईवडिलांचे कष्ट मात्र कमी नसतात. स्वामी म्हणतात की वेळ निघून गेली की सर्व काही बदलत जातं. जेव्हा तुमची पद प्रतिष्ठा वाढत जाते तेव्हा तुम्ही याच्यापेक्षाही कुरूप दिसत असाल तरीही समाजासाठी तुम्ही सर्वात श्रीमंत आणि सर्वात सुंदर व्यक्ती बनत असता. गरज असते ती फक्त तुमची परिस्थिती बदलण्याची आणि तुमच्या आईवडिलांचे कष्ट फेडण्याची. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. परंतु कधीकधी सर्व चांगल्या गोष्टी होण्यासाठी, सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ मात्र जाऊ द्यावा लागतो. तुम्हाला वेळ मात्र द्यावाच लागतो. स्वामी म्हणतात की खूप मोठा अडथळा आला की नक्की समजून जावं की या अडथळ्यानंतर देवाने आपल्या जीवनामध्ये मोठा विजय ठेवला आहे. देवाने आपल्या जीवनामध्ये
सुखाचे आयुष्य याच्यानंतर नक्कीच ठेवले आहे आणि आपण त्या आयुष्याच्या अगदी जवळ आहोत. आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जे तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखत असेल. एक म्हणजे आपल्या हसण्यामागे लपलेले आपले मोठे दुःख. आपण रागावत असतो, परंतु त्या रागावण्यामागे त्या व्यक्तीवर असणारे प्रेम आणि आपण एखाद्या वेळी शांत राहिलो तर त्या शांत राहण्यामागे कारण काय असेल, हे जो व्यक्ती आपलं जाणत असतो त्या व्यक्तीला कधीही आपल्यापासून दूर करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला फक्त बाहेरूनच नाही तर आतूनसुद्धा ओळखत असते आणि ती तुमच्यावर खरंच प्रेम आणि विश्वास ठेवते. देव म्हणतो की देव आपल्या शांती, प्रेम आणि विश्वासावर विश्वास ठेवतो. तुम्हाला देव पावतो का नाही हे माहीत नाही, पण मन सांगतं. माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा कधीही देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट बनतात. मनुष्य हा आपली परिस्थिती पाहून आपल्यासोबत वर्तन ठेवत असतो, परंतु देवसुद्धा आपली परिस्थिती पाहूनच आपल्यासोबत नक्कीच हात ठेवतो. परंतु जेव्हा आपण दुःखात आहोत तेव्हा देव आपल्यासोबत असतो आणि जेव्हा आपण सुखात असतो तेव्हा मनुष्य आपल्यासोबत असतो. म्हणून स्वामी म्हणतात की मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्यात आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचं असतं. घरात धन, दौलत, सौंदर्य, प्रतिष्ठा किती आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्या घरामध्ये असणाऱ्या माणसामध्ये माणुसकी किती आहे हे महत्त्वाचं आहे. साधी राहणी आहे म्हणजेच तो माणूस अगदी साधा आहे असं नाही. आनंदी आणि शांत राहण्याचा साधेपणा एक मोठा मंत्र आहे. आजच्या काळातील लोक त्यांच्या स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाहीत, तर समोरचा कसा पुढे गेला, माझ्यापेक्षा त्याला अधिक आनंद कसा मिळत आहे. जर आपण या गोष्टींबद्दल विचार करणे थांबविले तर आपले जीवन आपल्यासाठी सुंदर दिसेल. कारण आपण आपल्या विवेकबुद्धीला कधीही भेटत नाही. आपण कधीही आपल्या विवेकाशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे का? तर कधीतरी संधी मिळाली तर मग एकट्या आपल्या घराच्या छतावर जाऊन बसा आणि मोबाईल न घेता जा. आपले डोळे बंद करा, विवेकावर प्रश्न विचारा, आपण आनंदी आहात का? तर पुढून उत्तर येईल, मुळीच नाही. कारण आपण आपल्या विवेकाशी संबंधित नाही. कलियुगातील माया आपल्याला गुंतागुंत करीत आहे. वास्तविकतेतील सर्वात मोठा आनंद म्हणजे देवाची भक्ती. कारण जेव्हा आपण देवाची भक्ती करता तेव्हा आपल्याला सकारात्मकता येते. स्पष्टपणे बोलणारी व्यक्ती चांगल्या काट्यासारखी असते. भीतीमुळे थोडे दुखावते, पण त्याचा फायदा आयुष्यभर टिकतो. जर तुम्ही कोणाला एकदा माफ केले तर तुम्ही समजूतदार आहात. जर तुम्ही त्याच व्यक्तीला दुसऱ्या वेळी माफ केले तर तुम्ही खूप धार्मिक हृदयाचे आहात. पण जर तुम्ही त्या व्यक्तीला तिसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही जगातील सर्वात मोठे मूर्ख आहात. जीवनातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे तुमचा वर्तमान काळ. एकदा तो गेला की संपूर्ण जगाची संपत्ती पाहूनही आपण तो विकत घेऊ शकत नाही. आपले विचार आपल्याला घडवतात, म्हणून शब्दांवर नव्हे तर आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा. विचार नेहमी जिवंत असतात. जसे पृथ्वीवर हवामान बदलते त्याचप्रमाणे जीवनात सुख आणि दुःख येत जात राहतात. दिलासा मिळतो. हजारो लोकांच्या गर्दीतही तुम्ही वाईट शोधू शकता. जसे गायींच्या कळपात वासरू आपली आई शोधते, पण जो हृदयापासून बासरी वाजवणाऱ्यावर विश्वास ठेवतो त्याला वाईटातही चांगले दिसते. जो माणूस खूप हसतो आणि बोलतो तो अचानक शांत झाला तर समजावे की तो आतून तुटला आहे. कधीही स्वतःचा गर्व करू नका. दगडही जड झाल्यावर पाण्यात बुडतो. जर देव तुम्हाला खूप वेळ थांबायला लावत असेल तर शक्यता आहे की तो तुम्हाला तुमच्या मागण्यापेक्षा जास्त देणार आहे. अरे हा गुरुजर खूप दूर जाईल, थोडा धीर धरा. जरा सुखाला थांबा नसेल तर दुःखाची काय कथा. जेव्हा आई नाराज होते तेव्हा काहीही करू नका, फक्त शांत बसा आणि स्वामी महाराज यांचे नाम घ्या. पैसा बुद्धी फिरवण्यासाठी वापरला जाऊ शकतो, पण पैशाने बुद्धी विकत घेता येत नाही. सत्ता एका बटनाच्या सहाय्याने तुमची दिसते. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी जगत होतो तेव्हा कोणाची तक्रार नव्हती. जर स्वतःचा विचार केला तर जग आपले शत्रू झाले. जीवनातील अनुभव दाखवतो की लहान माणूस मोठ्या प्रसंगी खाली येऊ शकतो आणि मोठा माणूस लहान गोष्टीवर आपली जागा दाखवू शकतो.
तुमच्या हातून कोणीही निसटू शकते, पण तुमच्या नशिबात असलेले नाही. जर तुम्हाला जीवनात पुढे जायचे असेल, तर शहरांवर नव्हे तर स्वतःवर विश्वास ठेवण्यास शिका. तुमच्या घराचे दरवाजे लहान ठेवा. जो कोणी वाकून जाईल तो तुमचा आहे हे समजा. जर देव येतो तर अडचणीतही मार्ग निघतो. जो ज्ञानी आहे त्याला समजावता येते. जो अज्ञानी आहे त्यालाही समजावता येते. पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही. फक्त वेळ त्याला शिकवतो. आजकाल अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू? आपलेच लोक मजा मारतात. जेव्हा आपल्या लोकांची गोष्ट येते तेव्हा प्रत्येकाची जीभ गोड होते. तुम्ही जितके सत्यनिष्ठ असाल तितके एकटे राहाल. जेव्हा जीवन तुम्हाला रडवते तेव्हा समजा की जीवन तुम्हाला रडवत नाही, ते तुम्हाला शिकवत आहे. शब्दांचा अर्थ तर सगळेच समजतात, पण शब्दांतील गर्भित अर्थ फार कमी लोकांना समजतो. जास्त महत्त्व देण्यापेक्षा त्या व्यक्तीचे महत्त्व आपल्या जीवनात कमी करणे चांगले आहे. सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चूक म्हणू शकत नसाल, तर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढू शकत नाही. तुम्ही आनंदी राहायला हवे. बाकी सर्व काही चालू राहील. कोणीतरी जवळचा माणूस दूर होईल, कोणीतरी अनोळखी भेटेल. कोणतेही नाते एका व्यक्तीच्या योगदानाने चालत नाही, तर दोघांच्या सहभागाने चालते. जो माणूस तुमच्या दुःखात आपले सुख विसरतो, त्याच्यापेक्षा जवळचा माणूस तुम्हाला कोणी मिळू शकत नाही. जर तुम्ही आयुष्यात कधीही हळू चालणे थांबवले नाही, तर माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वात वेगवान चालत आहात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला वर्षानुवर्षे जेवढे ओळखू शकत नाही, तेवढे त्याला रागाच्या अवस्थेत एकदा पाहून ओळखू शकता. जेव्हा लोक वेगळे व्हायचा निर्णय घेतात, तेव्हा ते सर्वात आधी बोलणे कमी करतात. प्रत्येक माणूस चूक करतो, पण जो माणूस स्वच्छ मनाचा असतो आणि नातेसंबंध तोडू इच्छित नाही, तोच आपल्या चुका सुधारतो. राग मोठा असतो, पण जिथे आवश्यक आहे तिथे तो दाखवला पाहिजे. तर चूक करणाऱ्याला आपण चूक करत आहोत हे लक्षात येणार नाही आणि तो तुमच्याशी नेहमी त्याच पद्धतीने वागेल. अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून बघा. तोच माणूस तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा नाही हे शिकवेल. एक गोष्ट अगदी खरी आहे की आपण नवीन लोकांसोबत कितीही आनंदी असलो, तरी जेव्हा हृदय दुखावते तेव्हा आपल्याला जुने लोक आठवतात. तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडता येते. जगात सर्व काही दुरुस्त करता येते. फक्त विश्वासात ताकद असते. एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा कधीही जोडला जाऊ शकत नाही. जो माणूस तुमच्यावर खरोखर प्रेम करतो, तोच तुम्हाला महान म्हणू शकतो. पण तो तुम्हाला कधीही महान बनवू शकत नाही. कारण त्याच्या रागात तुमच्यासाठी काळजी असते. त्याच्या हृदयात तुमच्यासाठी खरे प्रेम असते. जे लोक चुका करतात ते माफीस पात्र असतात, धूर्त नाही. जर तुम्हाला आयुष्यभर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला असे बनवा की कोणी तुमच्यासोबत असो वा नसो, तुम्हाला कशाबद्दलही दुःख वाटायला नको. माणूस एकटा पडतो कारण प्रियजनांना सोडून जाण्याचा सल्ला अनोळखी लोक देतात. जमीन चांगली असावी, खत चांगले असावे, पण जर पाणी खारट असेल तर तुम्हाला फुले मिळत नाहीत. जर भावना चांगल्या असतील तर कर्मे सुद्धा चांगली असतात. पण जर बोलणं वाईट असेल तर संबंध कधी टिकत नाहीत. तुम्ही तुमचे पुण्य आणि धर्म विकून कमावलेले पैसे तुमच्या काही कामाचे नाहीत. शेवटी त्याचा त्याग करा, हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. रात्र जितकी गडद तितकेच तेजस्वी तारे. दुःख जितके जास्त देव तितकाच जवळ. जो तुमची खूप काळजी घेतो त्याला कधीही दुर्लक्षित करू नका. एक दिवस तुम्हाला कळेल की तुम्ही दगड गोळा करताना हिरा गमावला आहे. तुम्ही आयुष्यात जितके व्यस्त असाल तितकाच तुम्हाला तो पाहण्याचा आनंद येईल, हे कडू सत्य आहे. पण हे खरे आहे की लोक विनाकारण नातेसंबंध बनवतात आणि नातेसंबंध संपल्यावर निश्चितपणे पाठ फिरवतात. जर तुम्ही आयुष्यात मनापासून मित्र, नातेसंबंध बनवले तर त्यांचे रंग नक्कीच दिसून येतील. जो समजू शकत नाही त्याच्याशी तडजोड करू नका. एकटे जगणे चांगले. लोकांना हृदयापासून दिलेल्या आदराची कदर नसते. ते फक्त दिखाव्यासाठी खुशामत करणाऱ्या लोकांचा अभिमान बाळगतात. विश्वास ठेवा, पण आई आणि देवाशिवाय कोणावरही नाही. आयुष्य लुटले जाते. चूक कोणाचीही असो, नाराज झाल्यावर चूक कोणाचीही असो, जो तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो तोच संभाषणाची सुरुवात करतो. जरी तुम्हाला आयुष्यात एकटे जगावे लागले
तरी कोणाशीही जबरदस्तीने संबंध टिकवून ठेवण्याचा आग्रह करू नका. जर तुमचे आकाशातील व्यक्तीशी संबंध चांगले असतील तर पृथ्वीवरील लोक तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत. सापाच्या दातांमध्ये, विंचवाच्या नांगीमध्ये आणि माणसाच्या पोटात किती विष आहे हे कोणीही सांगू शकत नाही. याबद्दल नेहमी सावध राहा. सत्य सिद्ध करण्यासाठी हट्टी असण्याची गरज नाही, कारण सत्य योग्य वेळी स्वतःच सिद्ध होते. प्रेमाने भरलेले डोळे आणि श्रद्धेने वाकलेले डोके, सहकार्य करणारे हात, योग्य मार्गावर चालणे आणि सत्याशी जोडलेले जीव देवाला खूप प्रिय आहे. जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला राग येण्याची गरज नाही, पण जर तुम्ही चुकीचे असाल तर तुम्हाला राग येण्याचा अधिकार नाही. फसवणुकीत जगण्यापेक्षा एकटे आणि शांतपणे जगा. ते स्वतःवर विश्वास ठेवणे चांगले. तुमची कथा एक दिवस नक्कीच इतिहास बनेल. विनोद आणि पैसे विचारपूर्वक उधळावेत. जीवन एक संघर्ष आहे, त्याला घाबरू नका. लढा, शिका. एकदा पडला तरी ठीक आहे, पण तुमचे स्वप्न कधीही तुटू देऊ नका. तुम्ही कितीही मोठे झालात तरी जर तुमच्यात माणुसकी नसेल तर सर्व काही निरुपयोगी आहे. तुम्हाला जे काही करायचे आहे ते स्वतः करा. वेळेवर अवलंबून राहिलात तरी फसवणूक होऊ शकते. जीवनाचा एक नियम बनवा की जे तुमचा आदर करत नाहीत त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, कारण आयुष्यात जे काही घडेल ते एकतर चांगले घडेल किंवा मोठे घडेल. जे काही घडेल ते आपल्या कर्मांचे फळ असेल. जसा दिवा तेलाशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे माणूस देवाच्या आशीर्वादाशिवाय जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा देवाला आठवणे आवश्यक आहे की मी जे काही करणार आहे ते देवाला मान्य आहे की नाही. असे केल्याने तुम्ही जीवनात कोणतेही चुकीचे काम करणार नाही. जर तुम्ही कोणाचे भले करत नसाल तर ते मोठे करू नका. जर तुमच्यात शक्ती नसेल तर त्याचा अनावश्यक अपमान करू नका. तुम्ही ज्याची जास्त काळजी घ्याल तेवढा तुम्हाला त्रास होईल, आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांची काळजी घेणे थांबवाल त्या दिवशी लोक तुम्हाला पुन्हा त्रास देणे थांबवतील. तुम्ही काय आणले आणि काय घेऊन जाणार आहात हे जीवन 2 दिवसांचा मेळा आहे. एक दिवस तुम्ही सर्व काही इथेच सोडून जाणार आहात. एका बुद्धिमान व्यक्तीने कधीही बदला घेण्याची भावना ठेवू नये, कारण त्याला देव माहीत असतो. जेव्हा योग्य कर्म आणि योग्य वेळ येते तेव्हा सगळ्यांचे हिशोब चुकते होतात. आयुष्यात कोणाचीही जबरदस्तीने साथ मागू नका. जर कोणी स्वतःहून आले तर त्याचा आनंद वेगळा असतो. तुमच्या संगतीकडे विशेष लक्ष द्या, कारण यश नेहमी चांगल्या विचारांनी आणि चांगल्या संगतीने आले आहे. चांगल्या लोकांच्या संपर्कातून चांगले विचार येतात. एकतर शांत राहा किंवा असे शब्द बोला जे मोत्यांपेक्षाही अनमोल असतील. सत्य स्वतःसाठी ठेवा, प्रेम इतरांसाठी ठेवा आणि करुणा सर्वांसाठी ठेवा. हाच जीवनाचं व्याकरण आहे. फूल कितीही सुंदर असले तरी ते त्याच्या सुगंधामुळेच ओळखले जाते. माणूस कितीही मोठा असला तरी तो त्याच्या गुणांमुळेच आदरणीय असतो. एका गावात एक संत होते ज्यांचा देवावर खूप विश्वास होता. एकदा ते संत एका झाडाखाली बसून देवाचं स्मरण करत होते आणि अचानक पूर आला. सगळीकडे पाणीच पाणी झाले. सगळे लोक स्वतःला वाचवण्यासाठी डोंगराकडे धावू लागले. एका माणसाने पाहिले की एवढ्या परिस्थितीतही संत देवाचे तप करत आहेत आणि त्याला वाटले की हे स्वतःला वाचवण्यासाठी का जात नाहीत. म्हणून तो संतांना म्हणाला, तुम्ही का जात नाही? माझ्यासोबत डोंगरावर चला, नाहीतर तुम्ही बुडून जाल. संत म्हणाले, आपले काय होणार आहे? मी किती तपश्चर्या करीत आहे. देवाचा माझा विश्वास आहे की मला काहीही होणार नाही. देव स्वतः मला वाचवायला येतील. हळूहळू पाणी साधूंच्या कमरेपर्यंत पोहोचले आणि आता लोक तिथून होड्या घेऊन लोकांना बाहेर काढू लागले. तेव्हा त्यापैकी एक जण साधूला म्हणाला, अहो, पाणी तुमच्या कमरेपर्यंत आले आहे, तुम्ही आमच्या सोबत चला. साधू म्हणाले, नको नको, देव स्वतः मला वाचवायला येतील. आणि तो होड्यावाला माणूस तिथूनही निघून गेला. काही वेळानंतर पाणी इतके वाढले की ते साधूच्या डोक्यापर्यंत पोहोचले. आता लोकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढले जात होते. एक हेलिकॉप्टर साधूकडे आले, जे शेवटचे हेलिकॉप्टर होते. त्याने साधूकडे एक दोरी खाली फेकली आणि म्हणाले, याला पकडा आणि वर या, नाहीतर तुम्ही बुडलेले योगी असाल, किंवा हे शेवटचे हेलिकॉप्टर आहे
आणि तुमच्याकडे स्वतःला वाचवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. साधू म्हणाले, ही दोरी परत खेचा आणि जा. माझा देवावर विश्वास आहे, तो नक्कीच मला वाचवायला येईल. गोष्ट खूप वाढली आणि होडीही बुडाली आणि साधूचाही बुडून मृत्यू झाला. असे झाल्यावर साधू देवाकडे गेले आणि म्हणाले, हे देवा, मी आयुष्यभर तुमची तपश्चर्या केली, संपूर्ण आयुष्य तुमची उपासना करण्यात घालवले. तरीही मी एवढ्या विश्वासाने वाट पाहिली की तुम्ही मला वाचवायला याल, पण माझा तिथे बुडून मृत्यू झाला आणि तुम्ही आलाच नाहीत. असे का? देव म्हणाले, अरे मूर्ख माणसा, मी एकदा नाही तर 3 वेळा आलो होतो. मीच 3 वेळा आलो होतो. पहिल्यांदा पायी, दुसऱ्यांदा होडीने आणि तिसऱ्यांदा हेलिकॉप्टरने. पण तू माझ्या एकाही संधीला ओळखले नाहीस. मला माहीत नाही तू कशाची वाट पाहत होतास. त्याचप्रमाणे जीवनात देव आपल्याला अनेक संधी देतो, पण आपण त्या सर्व संधी नाकारतो आणि कशाची तरी वाट पाहत बसतो. असे विचारतो की जेव्हा होईल तेव्हाच करीन. या गोष्टीला धरून राहिल्याने काही वेळानंतर ती संधी निसटून जाते आणि आपण काहीही करू शकत नाही. म्हणून आपण कोणत्याही चांगल्या वेळेची वाट पाहू नये. आपल्याला जे काही करायचे आहे ते आज आणि आत्ताच सुरू केले पाहिजे. काही लोक तुमचा द्वेष करायला लागतात कारण तुमचे सत्य शब्द त्यांना कडू वाटतात. जे तुमच्यासोबत राहूनही दुसऱ्यांचे होऊन बसतात त्यांनी दूर राहावे. तुम्हीही दूर राहिलेले बरे. नशीब केवळ कष्टाने बदलते, नुसते बसून विचार केल्याने नाही. स्वामी म्हणतात, जर माझा भक्त सर्व काही शांतपणे ऐकत असेल तर लक्षात ठेवा की त्याच्या आई आणि श्रद्धेचे उत्तर मी स्वतः देईन. फक्त त्याच्यासमोर नतमस्तक व्हा. तो तुम्हाला कोणासमोरही नतमस्तक होऊ देणार नाही. स्वामी म्हणतात, जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांना बोलू द्या. अशा लहान गोष्टी लहान लोकच करतात. फसवणूक फक्त केलेली गोष्ट नाही तर कोणाशी तरी जवळीक असल्याचा देखावा करणे ही खूप मोठी फसवणूक आहे. धैर्य सोडू नका. तुम्हाला खूप लांबचा प्रवास करायचा आहे. ज्यांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही हे करू शकणार नाही त्यांना ते करून दाखवायचे आहे. मैत्री आवश्यक आहे आणि संबंधही आवश्यक आहेत. पण आयुष्यातील प्रत्येक कठीण परिस्थिती दाखवते की जीवनात एकटे असणे किती महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही ज्याला उघडपणे साथ द्याल त्याला विरोध म्हटले जाईल, पण विश्वासघातकी नाही. कोणतेही नाते स्वतःच्या इच्छेने तयार होत नाही, कारण तुमची भेट कधी, कुठे आणि कोणाशी होईल हे देव ठरवतो. लोक विचार न करता काहीही बोलतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या केसांचे पांढरे होणे हे ऐकण्यासारखे आहे. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सुंदर वस्तूंचा कचराही बदामापेक्षा जास्त महाग विकला जातो. स्वामी म्हणतात की जे तुमच्या योग्य गोष्टीचाही चुकीचा अर्थ लावतात त्यांना स्पष्टीकरण देण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. एक दिवस तुम्ही वेळेला नव्हे तर स्वतःला दोष द्यायला लागाल की एक सुंदर जीवन तुमच्यासमोर होते आणि तुम्ही सांसारिक गोष्टीत गुंतून राहिलात. एकाला माफ करा आणि चांगले व्हा, पण त्या व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवून मूर्ख बनू नका. तुमचे आपले लोक ते आहेत ज्यांना तुमची वेदना जाणवते. जर तुम्ही धावपळ करत असाल तर रस्त्याने जाणारे लोकही तुमच्या कष्टाच्या फळांबद्दल आणि तुमच्या समस्यांच्या स्थितीबद्दल विचारतात, पण तुम्हाला तुमच्या डायरीतून नक्कीच उत्तर मिळते. जर तुम्हाला इतरांसाठी सर्वोत्तम हवे असेल तर तीच गोष्ट तुमच्या जीवनात परत येते. हा निसर्गाचा नियम आहे. तुटलेल्या गोष्टी सर्वात जास्त दुखावतात, जसे की विश्वास, हृदय, झोप आणि सर्वात जास्त आशा. फक्त स्वतःची आशा सोडू नका. बाकीची काळजी स्वामी घेतील. अनेकदा अहंकारामुळे काही नाती तुटतात. नेहमीच फक्त दुसऱ्याची चूक नसते. संशयावर कोणताही इलाज नाही आणि चारित्र्यासाठी दुसरे कोणी नसते. आईपेक्षा मोठे माध्यम नाही आणि तिच्यापेक्षा तीक्ष्ण कोणी नाही. तुमचे रहस्य प्रत्येक जवळच्या व्यक्तीला सांगू नका, कारण जो आज तुमच्या सोबत आहे तो उद्या तुमच्या विरोधातही असू शकतो. ज्याने आपल्या आईवर नियंत्रण ठेवले आहे त्याचा विजय देव सुद्धा थांबवू शकत नाही. जे मनाने दिले जाते ते हाताने करता येत नाही आणि जे आईला सांगता येते ते शब्दांनी करता येत नाही. ज्यांनी योग्य वेळी साथ दिली त्या नात्यांची वेळेपेक्षा जास्त किंमत करावी. जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्हीच सर्वोत्तम आहात. जर तुम्ही सत्य बोललात तर तुमच्यापेक्षा मोठे कोणी नाही.
स्वामी म्हणतात की ज्या व्यक्ती चांगल्या विचारांना आणि चांगल्या मूल्यांना धरून राहतात त्यांना कोणत्याही मानवी शिक्षेची गरज नसते. जेव्हा वेळ न्याय करते तेव्हा साक्षीदारांची गरज नसते. जे क्षमा मागतात ते नेहमी चुकीचे नसतात. काही लोक नातेसंबंध वाचवण्यासाठी शांत राहतात. जर इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर राग वाढतो आणि जर त्या पूर्ण झाल्या तरी राग वाढतो. म्हणून जीवनातील प्रत्येक परिस्थितीत संयम राखणे चांगले आहे. आई, तू स्वतःला कमजोर करून ठेवले आहेस. नाहीतर तू जे करू शकतोस ते दुसरे कोणीही करू शकत नाही. आजचा सुंदर प्रवास तेव्हाच सुरू होईल जेव्हा आपण भूतकाळाला निरोप देऊ. जर कोणी दुर्लक्ष करत असेल तर त्यांच्यापासून दूर राहा. नाते असे असावे की ते आपल्याला मायेची ऊब देईल, जे आपले प्रत्येक दुःख आणि आनंद समजू शकेल. रागाच्या वेळी थांबायला शिका आणि चुकीच्या वेळी नतमस्तक व्हायला शिका. प्रत्येक संकटानंतर आपण स्वतःला दोष देतो, स्वतःला कमी लेखतो आणि मग तेच दोष आपलं आयुष्य पोखरत जातात. पण खरंच चुकून झालं म्हणून आपण आयुष्यभर गुन्हेगार राहायचं का? स्वतःला दोष न देता आपण त्या चुकीतून शिकून नव्याने कसं उभं राहायचं हे आज स्वामी समर्थ आपल्याला शिकवणार आहेत. कथा, एका तरुणाची गोष्ट. व्यवसायात अपयश, घरच्यांचा राग आणि मग स्वतःला सतत दोष देणं. मनोविज्ञान. दोष देणं म्हणजे स्वतःला शिक्षा देणं, जी कुणी दुसरं करत नाही, आपणच करतो. बाळा, चूक झाली म्हणून तू वाईट नाही. तू शिकतो आहेस, वाढतो आहेस. कधी स्वतःवर रडणं सोडून स्वतःसाठी उभं राहा. का माझ्यासोबत असं होतं या प्रश्नाऐवजी पुढे काय करायचं हा प्रश्न विचार. मी तुझ्यासोबत आहे, पण चालावं लागेल तुलाच, कारण आयुष्य बदलण्याची गुरुकिल्ली फक्त तुझ्याच हातात आहे. 3 प्रकारच्या चुका. पहिली, अज्ञानाने झालेल्या. दुसरी, भीतीने घेतलेल्या निर्णयामुळे. तिसरी, स्वार्थाने घडलेल्या. एक सोपा प्रयोग. रोज सकाळी 5 मिनिटं मी माझं आयुष्य बदलू शकतो हे वाक्य 10 वेळा मनात म्हणा. माफ करा स्वतःला, कारण जो स्वतःला माफ करतो तोच दुसऱ्यांनाही माफ करू शकतो आणि त्यातून आत्मबल वाढतं. सुरुवात कुठून करायची? आजपासून एक चांगली सवय. मनात सतत माझं जीवन मूल्यवान आहे ही भावना. संपूर्ण दिवसात 10 मिनिटं स्वतःसाठी. तुझा भूतकाळ संपला, तुझं भविष्य मी उजळवणार आहे. फक्त स्वतःला स्वीकारा. स्वतःला दोष न देता स्वीकारा, बदला आणि नवा प्रवास सुरू करा. कारण स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक टप्प्यावर तुला मार्गदर्शन करत राहतील. आजचा दिवस तुझ्या नवीन जीवनाचा पहिला दिवस ठरव. हा संदेश फक्त ऐकून विसरू नको. आजपासून प्रत्येक दिवशी स्वतःशी एक वचन दे. मी आता झोपणार नाही जोपर्यंत मी माझं आयुष्य हातात घेत नाही. आणि लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.